हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवते आहे गणपती बाप्पाचे फेवरेट पुरणाचे मोदक. मोदक बनवण्यासाठी सगळ्यात आधी 2 वाटी चण्याची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि 4 ते 5 शिटी करायला कुकरमध्ये लावून घेतली आहे. शिटी होईपर्यंत पाती बनवण्यासाठी पीठ मळून घेऊया. त्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 पिंच एवढं मीठ ॲड केलं आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही टोटली मैद्याची पाती पण बनवू शकता. आता मी घेतलेलं गव्हाचं आणि तांदळाचं पीठ मळून झालेलं आहे. आता याला तुपाचा हात लावून परत मळून घेतलं आणि या मळून घेतलेल्या पिठाला शिटी होईपर्यंत झाकून ठेवून दिलं आहे. आता इथे बघूया आपली चण्याची डाळ शिजली की नाही ते. तर चण्याची डाळ परफेक्टली शिजून तयार झाली आहे. आता यात 2 चमच तूप गरम करून घेतले आणि त्यात शिजून घेतलेली चण्याची डाळ ॲड केली. चण्याची डाळ 2 वाटी घेतली होती म्हणून साखरसुद्धा 2 वाटीच ॲड केली आहे आणि टेस्ट अकॉर्डिंग थोडी वेलची पूड ॲड केली आहे. साखर ॲड केल्यानंतर हे मिश्रण थोडं पातळ होईल, पण 10 ते 15 मिनिट जर आपण याला लो फ्लेमवरच ठेवलं की हे परत घट्ट होईल. घट्ट म्हणजे जेवढी थिकनेस आपल्याला हवी तेवढंच घट्ट होईल. 10 ते 15 मिनिट लो फ्लेमवर ठेवल्यानंतर या मिश्रणाला 10 मिनिटासाठी थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झालं की लगेच त्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. आता यात अर्धी वाटी एवढं खोबरं कीस, अर्धा चमच जायफळ आणि विलायचीचं पावडर आणि 10 ते 12 केसरच्या काळ्या. आता या सगळ्या गोष्टींना छान मिक्स करून घ्यायचं आहे. यात केसरच्या काळ्या ॲड करण्याचं बेनिफिट असं आहे की या मोदकाचा कलरसुद्धा चेंज होईल, म्हणजे खूप सुंदर कलर येईल आणि या मोदकाला थोडा केसरचा फ्लेवर पण येईल. आता पीठ मळून घेतलं होतं त्याची पाती बनवून घेऊया. आता छोट्या छोट्या पाती लाटून घेण्यापेक्षा मी एकच चपाती एवढी पाती बनवून घेत आहे आणि त्याला छोट्या छोट्या वाटींनी छोटे छोटे राऊंड पात्या कट करून घेत आहे. आता या मळून घेतलेल्या पिठाला 10 मिनिटे झालेत म्हणून हे जास्तच सॉफ्ट झालेलं आहे, पण या जागी तुम्ही मैदा घेतला असता तर ते खूप इझिली लाटून घेता आलं असतं. पण असं बिलकुल नाही की मी गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ घेतलं तर माझ्या मोदकाच्या पाती हे क्रिस्पी होणार नाही. यात तांदळाचं पीठ ॲड केल्यामुळे आपल्या मोदकाची पाती खूप क्रिस्पी होणार आहे. आता बघा, फिलिंग भरल्यानंतर जर तुम्हाला मोदकाची कढी बनवता नसेल येत तर तुम्ही कोणत्याही स्पूनच्या किंवा नाईफच्या मदतीने या मोदकाला कढी बनवून घेऊ शकता. ज्यांना मोदकाच्या पातीची कढी बनवता येत नाही त्यांच्यासाठी ही खूप इझी टेक्निक आहे. मोदकाची कढी बनवून या मोदकाला पॅक करून या तेलात डीप फ्राय करून घ्यायचं आहे. डीप फ्राय करताना तेल हे गरमच असायला हवं आणि डीप फ्राय करताना लो फ्लेमवरच फ्राय करून घ्यायचं आहे. तर बघा, आपले क्रिस्पी आणि टेस्टी मोदक बनवून तयार झाले आहे. या मोदकाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.